नेरपिंगळे गाव मोर्शी तालुक्यात सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जाते आणि या गावात पाण्याची समस्या ही अप्पर वर्धा धरण जवळ असून सुद्धा आधीपासूनच जाणवत असते। तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे आज उन्हाचा पारा 42 अंशाच्या वर जात असताना गावामध्ये 9 ते 10 दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे आणि पाणी पुरवठा हा फक्त नळ सोडणाऱ्या कर्मचारी दुर्लक्षित करीत असल्याने फक्त 20 मिनिटं केला जातो। त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झालेले आहेत। आज गावामध्ये दिनांक 22 एप्रिल रोजी ग्रामपंचायतवर मोर्चा नेण्याचे ठरवले असता गावामधील एकही नेता उपस्थित नव्हता आणि हे नेते का फक्त मत मागायला येतात का, फक्त बॅनरबाजी करायला असतात का, हा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे। याची चर्चा सगळीकडे सुरू असताना ग्रामपंचायतमध्ये पाणी प्रश्न सोडवायला गेले असता तेथे ग्रामसेवक उपस्थित होते। त्यांनी पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करू असे सांगितले, परंतु गावातील वार्ड मेंबर आणि सरपंच उपसरपंच हे एकही उपस्थित नव्हते। ही या गावाची शोकांकित आहे। पण हा पाण्याचा प्रश्न कोणाकडे मांडायचा हा प्रश्न गावातील लोकांना पडलेला आहे। आज गावातील शेकडो नागरिक ग्रामपंचायतवर धडकले व आपल्या समस्याचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या प्रश्नाचे समाधान झालेले नाही। याची कोणत्याही गावातील वार्ड मेंबर, प्रशासक, सरपंच उपलब्ध नसल्याने गावातील ग्रामसेवक यांनी नागरिकांची सांत्वना करण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामपंचायतचे पदाधिकारी येथे उपस्थित नसल्यामुळे गावकरी नाराज झाल्याचे दिसून आले व नागरिकांनी ग्रामपंचायतला तीव्र आंदोलनाचा इशारा देत 5 दिवसाची मुदत दिली आहे। या मोर्चाचे नियोजन श्री निलेश पांडे, श्री अमर यावलीकर, श्री अरुण पातुरकर, श्री प्रवीण तिजारे, श्री पुण्यवर्धन राऊत, सचिन काळे, सुरेंद्र लगड, प्रफुल्ल दापूरकर व समस्त गावकऱ्यांनी केले आणि येत्या 8 दिवसात पाण्याचे नियोजन न झाल्यास आम्ही पुढे आक्रमक पवित्रा घेऊ असे मत गावकऱ्यांमार्फत बोलले जात आहे। त्यावेळी आम्ही दिनांक 22 तारखेला पाणी प्रश्न मिटवण्यासाठी ग्रामपंचायतला माझ्या नेतृत्वात निवेदन दिले। येत्या 8 दिवसात निराकरण न झाल्यास परत आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे प्रतिपादन श्री निलेश पांडे यांनी केले। तर अरुण पातुरकर सर म्हणाले की ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी कमी पडत असेल तर मी ग्रामपंचायतला माझ्या विहिरीचे पाणी मोफत द्यायला तयार आहे, तशी त्यांनी उपाययोजना करावी असे अरुण पातुरकर सर म्हणाले। आपल्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपासून पाण्याचे अनेक प्रश्न या गावासाठी निर्माण होऊन राहिले गावात। त्याचं नियोजन तुम्ही काय करणार आहे आणि किती दिवसात करणार आहे याचं आम्हाला तुम्ही पाण्याच्या बाबतीत सांगायचं असल्यास आपल्या नेरपिंगळे गावाची लोकसंख्या खूप जास्त आहे। उन्हाळ्यात पाण्याचा अतिवापर असल्यामुळे पिंगळादेवीच्या गडावरून एमजीपीकडून आपण जो पाणी पुरवठा घेतो आहे तो 10 ते 12 तास आजपर्यंत होता, परंतु 2 दिवस आम्ही आमचं संचालक मंडळासह त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर काल त्यांनी आश्वासित केलं आहे। आम्ही त्यांना 17 तासापर्यंत पाणी मागणी केली, परंतु 17 तास जरी नाही दिले तरी अगोदरचे 12 आणि वाढीव 4 तास तरी द्यावे अशी मागणी केली। त्यांची आज रोजी त्यांच्या कार्यालयात वरिष्ठांशी बैठक आहे। ती बैठक संपन्न झाल्यानंतर ते आपल्याला कळवतील की तुम्हाला किती तास पाणी पुरवठा वाढीव देणार म्हणून। आपला असा विश्वास आहे कालच्या त्यांच्या बोलण्यावरून की 4 तास तरी आपल्याला वाढीव पाणी पुरवठा मिळेल। 4 तास जर आपल्याला वाढीव पाणी पुरवठा मिळाला तर आपलं जवळपास 5व्या दिवशी काही कालाने 4थ्या दिवसावर पाणी येऊ शकते। एकदम 3ऱ्या दिवसावर या काळात 1 महिना आणणं शक्य नाही आणि त्याचबरोबर आपण सन्माननीय उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्याकडे नवीन बोरवेल आणि जुने बोरवेल फ्लशिंगसाठी परवानगी फेब्रुवारी महिन्याच्या 3 तारखेला दिलेली आहे। त्यांची परवानगी जर ताबडतोब प्राप्त झाली तर ते सुद्धा काम होईल आणि काही ठिकाणचे काही वस्त्यातली जी पाणी टंचाई आहे ती निर्मूलन करण्यास किंवा आटोक्यात आणण्यास आपल्याला मोलाची मदत होईल। सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ती फाईल पेंडिंग आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। त्यांनी सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून जी फाईल आपल्याकडे आहे ती परवानगी ताबडतोब द्यावी। म्हणजे ह्या गोष्टी आणि परवा आपण कब्रस्तानमधला जो बोरवेल होता जुना तो फ्लशिंग केला तात्पुरता, त्यामधलं पाणी आपण गारगोटीत टाकणार आहे। गारगोटीच्या विहिरीवरून जो परिसर आपण गावात पाणी सोडतो त्या परिसराचे जे हाल आहेत ते कमी होतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सौर पॅनल बिघडलेलं होतं, त्याची दुरुस्ती 2 दिवसात होईल। म्हणजे असं हे एकंदरीत पाणी पुरवठा वाढवण्याचे जे आपले प्रयत्न आहेत ते पाहता एका आठवड्याच्या नंतर तरी आपलं पाणी कमी दिवसावर येईल अशी मी हे आपणास शाश्वती देतो। आणि राहिली कायम मीडिया प्रतिनिधी निलेश पांडे, न्यूज शाहूराजे न्यूज, नेरपिंगळाई।